सजा दो घर तो गुलशन सा मेरे सदगुरु आए। सजा दो घर गुलशन का मेरे सतगुरु आए। सजा दो घर को गुलशन सा मेरे सदगुरु आए। बाबा ले बाबा ले हो सदगुरु स्वामी जनार्दन बाबा ले हो। बाबा ले हो सदगुरु स्वामी जनार्दन बाबा ले हो। बाबा ले हो सदगुरु स्वामी जनार्दन बाबा। बसा अनुष्ठान करतो। आमचे हिंगणवेड्याचे दादा त्यांनी आज ठरवलं होतं की बाबाजींचं स्वागत करायचं आहे। धावपळ करत ते आणि त्यांचं सर्व सहकारी इथं आले। बसा अनुष्ठानचे विद्यार्थी खाली बसा। सर्व संतांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अनुष्ठानच्या दिवशी 7व्या दिवशी शिवमहापुराण कथेला प्रारंभ होत आहे। श्री पंचदशनाम जुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरीजी महाराज आणि उपस्थित सर्व साधू संत एकदा हात वर करून टाळी वाजून स्वागत करायचं आहे। आपल्या भक्त परिवाराच्या वतीने स्वामीजींचं पूजन होत आहे। सर्व साधू संतांचं पूजन करून घ्यायचं। परमपूजनीय सर्व साधू संत यांचंही पूजन भक्त परिवाराच्या वतीने होत आहे। टाळी वाजून स्वागत करायचं। बापूंचंही पूजन करून घ्या। गोदडे भाऊचे पूजन करून घ्यायचं आहे। प्रत्येकच्या कार्यक्रमाला सुंदराशी साऊंड सिस्टीम कायम आश्रमासाठी जे उपलब्ध करून देतात। वाहेगाव आश्रमात जा गोदडे भाऊ बाबांना जायचं आहे। गोदडे भाऊंच्या वतीने महाराजांचं पूजन होणार आहे। स्वामीजींचं पूजन चला। अप्पा ओ अप्पा आत्ता ज्यांनी हिंगणवेड्यावरून येऊन बाबाजींच्या स्वागतासाठी ढोल पथक आणि जे चोपदार वगैरे असे आमच्या दादांचं आपल्या भक्त परिवाराच्या वतीने पूजन होत आहे। बाकीच्या सर्व साधू संतांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो।
गुरु महाराज 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 जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज राष्ट्र संत जनार्दन स्वामी गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळा कारुण्यसिंधु भवदुग्रहरी तुझवीन शंभो मजकोनितारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरुदेवा दत्त 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 अनग्निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। देवेश्वर भगवान ईश्वर महाराज की जय। धन की जय सनातन धर्म की जय। हनुमान की जय रामचंद्र की जय। हृदयादेव भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। दोन मिनिट सर्वांनी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ
विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव नर्मदेश्वर भगवान की जय त्र्यंबकेश्वर महाराज की जय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये चाललेलं भव्य जपानुष्ठान सोहळा ज्ञानेश्वरी पारायण लघुरुद्र याग यज्ञ तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या सेवेनं तुमच्या दानानं आपल्या अंतकरणातल्या धर्मानं आज आपण हा पूर्ण सोहळा करतो आहोत. प्रत्येकाचं या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य आहे. प्रत्येक गावाचं आहे, प्रत्येक जिल्ह्याचं आहे. नवे नवे पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि विशेष आपण सर्वजण व्यासपीठावर जेवढे संत महंत आहे, कारण एवढ्या सर्व संतांचं नाव घ्यायला अर्धा तास लागेल, त्यामुळे आपण सर्व संत म्हणतो आहोत. सर्व संतांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. ज्यांचं अमृतवचन ऐकायला भेटलं असे महंत श्री महंत आमचे नीलकंठ बाबा, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ज्यांनी खूप मोठं कथेचं आयोजन केलं होतं, बाबुळगाव वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य शिवमहापुराण कथा आणि त्या ठिकाणी नर्मदेश्वराचीच प्राणप्रतिष्ठा ज्यांनी केली, डोळ्याचं पारणं फिटावं असं मोठा कार्यक्रम ज्या बापूंनी केला, त्या बापूंचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. विशेषतः दत्त महाराज थोडेसे आज या ठिकाणी बोलले, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण मोठ्या संख्येनं आलात. तुम्हाला वाटलं असेल शिवमहापुराण कथा ऐकायला जायचं, परंतु लांबून संत येतात, त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागतो. म्हणून 1 तास आम्ही लेट येतो, नाहीतर 9 वाजताच तुम्हाला कथा सुरू झाली असते. बाहेर वेळेवर असते, बाहेर 7 वाजताच कथा सुरू होते, 9, 9:30, 10 वाजता पंगत बसते. त्यामुळं या ठिकाणचं आपल्याकडे एवढे लांबून साधू संत येतात, मग त्यांचं अमृतवचन ऐकावं, थोडे 2 शब्द त्यांचे ऐकावं म्हणून त्यांना अगोदर अर्धा तास 1 तास 9:30 वाजेपर्यंत तर आपण महाप्रसादच घेतात. आणि म्हणून पूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्तांना व्यासपीठावरून सर्वांना जय जनार्दन. विशेषतः
शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी फक्त अर्धा तास राहील, 11 वाजता आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. किती सुंदर हा जो मास आहे त्याला आपण अधिक मास म्हणतो. काय म्हणतो आपण? अधिक मास. थोडं केलं 1000 पट मिळणार. म्हणजे थोडक्यात आपल्या भक्तांसाठी ही फार मोठी पर्वणी आहे. आणि हा योगायोगाने 3 वर्षात येतो. काही आपले लोक लय खोडकर आहे, त्यालाही नाव ठेवतात. काय म्हणतात माहिती का? दुष्काळात सोडित नाही, महिन्याला सोडित नाही, कशाला सोडित नाही. म्हणून त्यावेळेस असं म्हणतं, म्हणूनच त्यावेळेस त्या वर्षी दुष्काळ येतो. त्याला दुष्काळ म्हणतात. परंतु त्या ठिकाणी हा मलमास ज्यावेळेस भगवान पुरुषोत्तमाकडे, भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांना आपलं नाव दिल्यामुळं तो पुरुषोत्तम मास झाला. काय झाला? आज आता जो आहे तो पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मास आहे. अतिशय महत्वाचं. म्हणजे देवाच्या नावात, ज्याचं देवाचं नाव ज्याला लागलं. आणि मग देवाने सांगितलं, बाबांनो तुम्ही या पुरुषोत्तमात दान केलं, तुम्ही या ठिकाणी सत्संग केला, तर 12 वर्षाचं पुण्य मी तुम्हाला पदरात देईल. म्हणजे 12 वर्ष तपश्चर्या केल्याचं आणि 12 वर्ष दान केल्याचं, 12 वर्ष गंगे स्नान केल्याचं पुण्य या पुरुषोत्तम मासात भेटतं. मग काय पाहिजे? आणि म्हणून गोड असा पुरुषोत्तम मास आहे. काल आपण गहू बघितले, आज मूग बघायचे. कारण शिवमहापुराणातलं आपल्याला देवावरती का व्हायचं, परंतु तत्पूर्वी असं शास्त्र सांगतं, विजयनगर नावाचं राज्य आहे आणि रूपसेन नावाचा आणि तारामती नावाची राणी आहे. धार्मिक आहे, देवाचं दररोज पूजन करणारे आहे, प्रजेचं पालन करणार आहे. प्रजेला अगदी सर्वांना ज्या अर्थी आपण सर्वांचं पूजन करतो आहोत, राजा खूप सर्वांचा आवडता आहे. सर्व ठिकाणी सर्व जागीमध्ये अगदी आनंदानं सर्वजण राजाला मानायचे. खूप प्रजा त्याला मान द्यायची. कारण तो प्रजेचं अगदी इतकं म्हणजे कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देत नव्हता. एवढं सुंदर बघा. एवढं सुखाचा दिवस असताना बरेच वर्ष त्याला मुलबाळ झालं नाही. झालं तर म्हातारपणात झालं. कधी झालं? म्हातारपणात. आता म्हातारपणात झाल्यावर लय जीव राहतो लेकरात. विशेष म्हणजे ते मुलगा 15 वर्षाचं झालं आणि 15 वर्षाचं झाल्यावर त्याला असाही असा रोग झाला. राजाच्या इथं संपत्ती आहे, सुख समृद्धी आहे, कुठल्याही बाबतीची कमतरता नाही. पण आज मात्र पोरांमुळे खचल्या गेले ते आई बाप. राजा असून राणी असून त्या लेकराच्या उशाला रात्रभर बाप बसून राहायचा. त्यावेळेस वैद्यराज असायचे त्या काळात. प्रत्येकाला बोलून जेणे ते औषध द्यायचे. तिथं थकल्यानंतर माणूस परत तांत्रिक मांत्रिक बघतो. तिथंही थकल्यानंतर माणूस शेवटी काय करावं सगळं विश्वामधले लोक बोलवले, परंतु काही उपयोग होत नाहीये. दिवसेंदिवस मुलगा शेवटचा श्वास मोजायच्या वेळेस आला. परंतु अशा वेळेस बाबांनो, ज्यावेळेस कोणीच भेटत नाही ना, त्यावेळेस आपल्याला एखादे संत भेटतात आणि ते मार्ग दाखवतात. ते लक्षात घ्या. म्हणून एक संत महापुरुष त्या राजाकडे आले. राजा, तू सर्व करून थकला, आता सर्व जेणे ते तुझ्याकडनं विलास करून थकला, परंतु तुझा मुलगा वाचेल, काळजी करू नको. म्हणे काय? एखादा जर या मुलाला अगदी पुण्य देईल आणि त्या पुण्याच्या बळावर ही मुलगा वाचेल. म्हणून राजाने दुसऱ्या दिवशी, आता आमचे जसे मंडळ आलं होतं वाजवणार, पण आपले दादा हिंगणवेढा दरवर्षी कार्यक्रम घेतात. ते खूप मोठा कार्यक्रम करतात. प्राणप्रतिष्ठा केली माग आणि दरवर्षी त्यांची इच्छा राहते. हिंगणवेढे अगदी श्रद्धा आहे. तिकडे आमचे संगमनेरला पण आहे, बऱ्याच ठिकाणी पुणेकर बाबा पण आहे.
आणि फार सर्व लोक सेवा करतात बाबा हो. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. खरंच तसं ढोल वाजायची पद्धत होती पहिले. ढन 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 असं ढोल वाजवा, खूप ढोल वाजवा. लोकांनो, ज्याने फार अतिशय पुण्य केलं असेल ते माझ्या लेकराला जो अर्पण करेल, माझे लेकरं उठून बसेल. सगळं गावाने नंबर लावला, कारण गाव धार्मिक होतं. सगळे गाव जे यायचं तो संकल्प करायचं, माझं पुण्य घ्या, तो म्हणायचं माझं पुण्य घ्या. सगळं गावाचं पुण्य झालं तरी मुलगा उठला नाही. लक्षात, कधी कधी फार अवघड असत, नाही मुलगा उठला. शेवटी एक भिकारी आला, कळकटीन मळकटील कपडे आहे, अंगाचा दुर्गंध येत आहे. आणि तिथं सांगितलं दरवाजा, ओय द्वारपाल असेल, मला आत्महत्या जाऊ दे. कुठं चाललं म्हणे, कपडे नाही, कसा तरी तुझा वेश आहे, दुर्गंध सुटला आहे. त्यांनी म्हणे मला आत्महत्या जाऊ द्या. त्याच्यात एक दयाळू त्याने आतमध्ये नेला. राजा राणी नाही पाहिलं, अरे यात भिकारी आहे, याच्या अरे मी राजा असून एवढं पुण्य करून माझ्या पुण्यानं गावाच्या पुण्यानं काही झालं नाही, याच्याकडून काय होणार. सर्वांनी बारकाईने आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, राजाच्याही मनात आलं की याला द्यावं काढून, आता सगळेच झाले, हे कशाला उगाच आणलं. मनात आलं फक्त की आता याला जाऊ द्यावा. परंतु राणी साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं, आणि कधी कधी राणी साहेब पाहत राहत त्यांच्या. त्यावेळेस समजून घ्यायचे, सगळ्या गोष्टी संपल्या की मग हळूच राणी साहेब पाहतात, हळूच पाहतात. राणी साहेबांनी पाहिलं, चुप बस, बघू द्या त्याला, एवढ्यांदा करू द्या, काय करायचं. म्हणून त्याने पाणी घेतलं हातामध्ये. राजा, मी भिकारी नाहीये, मी या गावचा तेली आहे. माझं ते तेलामुळं, घाण्यामुळं असं माझे कपडे कळकटेल मळकटेल आहे. म्हणून ते तेलाचा याचा तुला वास येत असेल, म्हणून तुम्हाला भिकारी समजू नकोस. कधी कधी माणूस गरीबाची परीक्षा पाहतो, किंवा लोक परीक्षा पाहतात. भिकारी एखाद्या येळेवाकडे कपडे असले ना, माणूस त्याला म्हणतो, अरे भिकारी, याला नका जवळ घेऊ, तो लई कडक कपडे घालून आला, त्याला जवळ घ्या. असं नाही. पहिल्यांदा जर बाबाजींकडे येत असेल तर गरीबातला गरीब बाबाजींपर्यंत येत होता, श्रीमंत नव्हता. खेड्यातला माणूस ज्याच्या अंगावर कपडे राहत नव्हते, बाबाजी त्याच्या गळ्यात हात टाकले. भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली. नवसाला रे पावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली. काय विशेष असेल बघा ना, बाबाजी अक्षरशः आम्ही काकोळ्यात पाहिलं, खूप गरीब. आता एक तर असं होतं, त्याचं चंद्रकांत नाव होतं, पूर्ण एकदम वेड. बाबाजी लग्न करून द्या ना माझं. आता बाबाजी, हे भाऊ होईल ना, नको काळजी करू. आता महापुरुष साक्षात भगवान शंकर आणि त्यांच्या जवळ अशी यायची. एक दिवस बाबाजींची पालखी उचलली, 4 येडे होते बाबाजीची पालखी उचलायला, आणि चांगली वर उचलली, वरून मध्ये पाडू तुम्हाला, पाडून देऊ खाली. आम्ही तिथं जवळ, त्याच्यात एक लक्ष्मण बाबा होता, एक चंद्रकांत होता, एक प्रेमचंद होता, प्रेमगिरी बाबा, आणि एक जण असे. त्यानं फार वर उंच केलं, आता देतो म्हणून पाडून तुम्हाला खाली. बाबाजी पहारे काय करताय, म्हणजे असे बाबाजी. त्यांचं वागणं मोठं प्रेमाचं, कधी कुठं नाही फसायचं. वागणं मोठं प्रेमाचं, कधी नाही कुठं फसायचं. त्यांच्या छतावर मस्तक सुकायचं, दादा सुकायचं. बारदण नेहमी सकलीच, वादा सकली. माझ्या गुरुचं वागणं गमतीच, दादा गमतीच. साध्या भोळ्यामध्ये हे संत राहिले. भोळ्या भक्ताची माऊली खरंच जनार्दन स्वामी, खरंच आहे. एकदम साध्या भोळ्यामध्ये राहिले. जर ठरवलं असतं एखाद्याला काय दृष्टांतात हजारो दाखवले असते, तर त्याच काळात ते विमानामध्ये फिरले असते. आणि त्यांना माहिती होते, जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जाव केले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, असे बाबाजी होते. रंजले गांधले म्हणजे गौर गरिबात राहिले, आणि त्यांना मार्ग दाखवायचा होता खरा भक्तीचा. म्हणून भगवान शंकर स्वतः 3 वेळेस त्यांच्या समोर येऊन उभा राहिले. स्वतः सद्गुरु जनार्दन स्वामी समोर ज्या वेळेस आले,
जाते आपल्याला तुम्हाला माहिती असेल अंदरसूरला तर स्वतःला भगवान शंकराशी मागू लागले, द्या तुमच्या जिभेने अखंड शिवशिव गजर केला, द्या मला ते. बाबाजीने विचारही नाही केला, 2 मिनिटाचा सुद्धा विचार नाही केला. आपल्या तोंडात असा हात घातला, आपली पडजीभ घेतली आणि ओढली आणि भगवान शंकराच्या हातावर ठेवली. म्हणजे स्वतःची जीभ सुद्धा दान सद्गुरु जनार्दन स्वामींना करून दिली. एवढे मोठे संत आहेत. म्हणून बाबाजी प्रवचन करत असताना थकायचे. तरी पण एवढे मोठे संत असून जातेगावच्या डोंगरावर एक म्हातारी स्वयंपाकाला लागला. भंडारकर म्हणजे लय अवघड राहत सगळ्यात पहिल्यापासूनच परंपरा येते. आणि त्या म्हातारीला आहे ना, आता तेवढ्यात एक जणांनी नेमकं त्या काळात काही मिक्सर नव्हते, खलबत्ता दान केला. खलबत्ता दान केला. त्या म्हातारीला आवडला स्वयंपाक करणारीला. तिने ते लगेच आपल्या पदरा आड घातला आणि घरी घेऊन गेली. जाते गावात गेल्यानंतर तो खाली टाकणार तो एवढा मोठा दगड पडला. तिला वाटलं खलबत्ता घेतला का दगड घेतला तेच कळालं. परत सकाळी सकाळी तिने तो परत तो दगड असा झाकला आणि भांडार घरात टाकायला गेली तर तो परत खलबत्ता पडला. घडलेली कथा याची. बाबाजी म्हणे आणला का बाई, आजी खलबत्ता आणून दिला म्हणे. आणला बाबाजी. बाबाजीला सगळं समजत. आणि म्हणून अशा संतांवर ज्यावेळेस असा दगड, ज्या 4 लोकांनी रायबन दादांनी आणि धोंडगलबाच्या दादांनी असा मोठा दगड काढला, एक ट्रॅक्टर सारखा दगड, ज्यावेळेस बाबाच्या पालखीवर पडणार याने डोळे झाकले. आता काही खरं नाही. पण सद्गुरु जनार्दन स्वामींनी त्या दगडाकडे अशी सहज नजर फिरवली. जसं नजर फिरवत होता तसा तो दगड प्रदक्षिणा मारून पलीकडे पडला आणि बाबाजीने हात मारले, डोळे उघड. त्यावेळेस बाबाजी त्यांच्याकडे, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. पूर फार लोटला, पूर फार लोटला, अपार ही महिमा. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. बाबाजी आपल्याला समजू शकले नाही. ते भगवान शंकराचा अवतार होते. लक्षात राहू द्या. जेणेकरून आपल्याला एक गोष्ट कळायला पाहिजे. 15-20 मिनिटं घेतो की त्या ठिकाणी त्या असं संकल्प केला आणि सांगितलं. एवढे कळकटेल मळकटेल कपडे होते. राजा पाहत राहिला आणि राणी पाहत राहिली. आता यांनी हातात पाणी घेतलं. सांगितलं आतापर्यंत माझ्याकडे तेलाचं काम आहे, परंतु पुरुषोत्तम मास मी मनापासून जर आजपासून जवळजवळ जसं मी जन्माला आलो तेव्हापासून हा अधिक मास मी व्रत करतोय, या उपवास करतोय, आराधना करतोय, दान धर्म करतोय आणि तंतोतंत कडक नियमाने मी हा आजपर्यंत उपवास जर केला असेल, पुरुषोत्तम मास मी पूर्णपणे आजपर्यंत केला असेल, तर देवा या मुलाला आत्ताच्या आता उठव. असं पाणी टाकलं आणि 10 ते 15 मिनिटात ते मुलगा उठून बसलं. हे लक्षात घ्या, पुरुषोत्तम मासाचं दान. म्हणून दान केलं पाहिजे. कोणी फळदान करा, पण दीपदान करा. आत्ताच तुम्ही पाहिले ना, आदिवासी भागातल्या महिला होत्या, कोकणी समाज, इथून जालन्याला गेल्या, तिथं दान केलं. तिथून प्रत्येक कुट्यावर दान करत करत इथं आल्या आणि इथं सुद्धा अगदी आरती केली, मस्त पूजा केली आपली. त्याच्यावर रुमाल ठेवला, एक ताट घेतलं, ते निरंजनी पेटवली, त्याच्यावर दक्षिणा ठेवली आणि बाबा मी तुम्हाला दान देतोय. हे कळालं पाहिजे, त्यांना कळालं. म्हणून उद्या सकाळी नाही काही झालं तर बाबाजींना पालखीमध्ये आपल्याला एक छोटीशी वाटी, ताट, त्याच्यामध्ये 32 तुम्हाला 33 सांगितलेले दिवे किंवा 33 अनारसे सगळं व्यवस्थिशीर करून त्याच्यावर एक रुमाल, एखादा ताट तांब्या जर दान करायचं असेल तर उद्या सकाळी ज्यावेळेस आपण येऊ, येताना ते सगळं इथं अगोदर ते पूजन ब्राह्मण करून घेईल आणि ते दान तुम्ही अधिक मासात केल्यानंतर ते फळ जे आहे याचं चिंतन आहे. लक्षात राहू द्या. आपल्याला 2 ते 5 मिनिटात भगवान शिव महापुराण कथेकडे चिंतन करायचं आहे. सगळ्यांनी अगदी गोड भगवान शंकराचं आपण भजन करूया. ओम नमः शिवाय,
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय 12 ज्योतिर्लिंग आपण बघत होतो. एक विशेष आहे की बघा इतकं सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांना शक्य असेल तर काल आपण गव्हाचं सांगितलं. जसं गव्हामध्ये एक स्वातू असं काहीतरी असतं, त्याचं जर पीठ टाकलं तर किती त्याचं पूजन सांगितलेलं आहे. किंवा गव्हामध्ये हरभरे टाकून ते पीठ तयार केलं त्याचंही सांगितलेलं आहे. परंतु आता नेमकं टाईम खूप झाला, वेळ खूप झाला, नाही तर आपल्याला थोडंसं याच्यावर थोडं चिंतन करायचं होतं. जसं गहू आहे पंचधान्यावरती आपल्याला चिंतन करायचं होतं आज. परंतु थोडा वेळ कमी असल्यामुळे 2 ज्योतिर्लिंगे घेऊ आणि 5 ते 10 मिनिटं ही सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्र्यंबकराजचे ज्योतिर्लिंग जाऊ. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी गंगा त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगाबाई श्री झुळ झुळ गंगाबाई श्री झुळ झुळ गंगाबाई श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगाबाई श्री. आता लगेच राजनगावला कथा आहे. 2-3 तास असल्यानंतर त्यात भरपूर काही सांगता येतं. हे बघा त्र्यंबकराज कोण कोण गेलं त्र्यंबकराजाला बघा. त्र्यंबकेश्वरला कोण कोण गेलं. काही काही असे अजून असतील ना, गावाच्या मंदिरात गेले नसतील. त्र्यंबक कुठं राहिले. त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराज म्हटलेलं. त्याला काय म्हटलेलं आहे. तीर्थराज प्रयाग आणि त्र्यंबकराज इथं आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत. त्याला त्र्यंबकराज म्हटलं जातं. आणि एक राज आहे तीर्थाचा राजा कुठं प्रयाग क्षेत्रावरती. आणि एक राजा राहतो सगळ्यांचा राजा कोण त्र्यंबक राजा. कुठं राहतो त्र्यंबकेश्वरला राहतो. का निर्माण झाला, कोणासाठी आला, कोणी आणला, कसा आणला, का आणला, कुठून आला आणि कशासाठी तिथं कायमस्वरूपी बसला हे सांगा. त्र्यंबकराज भगवान भोलेनाथ आदिनाथ जे काही ज्यांच्यासाठी आमचे निवृत्तीनाथ महाराज कायमची समाधी घेऊन तिथं थांबले. बघा सर्व तीर्थयात्रा केली परंतु निवृत्तीनाथांनी आज त्र्यंबकराजाजवळ थांबले. सर्व ठिकाणी माऊली फिरली पण शेवटी सिद्धेश्वराजवळ समाधी घेतली. आणि सर्व ठिकाणी जनुबाबा फिरले आणि काशी विश्वनाथाजवळ समाधी घेतली. लागली समाधी बाबांची काशी विश्वनाथ पाशी. लागली समाधी बाबांची काशी विश्वनाथ पाशी.
कोपरगाव बेटाची वेळ कमी आहे, आपण आता पुढं पाहू. ही लोक आता झोपायची वेळ झाली. लेकरं हे लहान लहान, त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. नाही तर खूप सुंदर आहे की कधी कधी संत महात्म्य. हे बघा, चित्रकूट तुम्ही पाहिलं असेल, त्या चित्रकूटामध्ये सुद्धा 100 वर्ष दुष्काळ पडला. सहज डोळे झाकले अत्रि ऋषीने. अनुसया बसलेली होती, जवळजवळ 25-30 वर्ष डोळे उघडले नाही. परंतु अनुसया पतीची सेवेत हटली नाही, पण ती पतीची सेवा करता करता एक सुंदर असं शिवलिंग बनवायची, दररोज बनवायची. प्रत्येक ऋषीने शिवलिंग बनवलेलं आहे. ब्रह्मदेव असो, भगवान विष्णू असो, नवे इंद्र असो, चंद्र असो, कोणीही भगवान शंकराची पूजा सोडलेली नाही. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस अतिशय संकट येईल, ज्यावेळेस अतिशय सगळ्या गोष्टी आपल्या आपण कुठल्याही गोष्टी आपल्याकडून आता होणार नाही, आपल्याला काहीच आपल्याला यश दिसत नाही, त्यावेळेस आपल्या हातानं बेलाच्या झाडाखाली जायचं. बेलाच्या झाडाखालचं मुळातली माती घ्यायची, आसपासची माती जमा करायची, तिथं शिवलिंग बनायचं आणि तिथं दर सोमवारी किंवा दर प्रदोषला किंवा दर शिवरात्रीच्या महिन्याच्या दिवशी जायचं आणि सकाळी बनवायचं, पूजापाठ करायची, संध्याकाळी त्याच बेलाच्या झाडाखाली विसर्जन करायचं किंवा तिथून माती उचलून आणायची, आपल्या घरात ते शिवलिंग बनवायचं. 5 ते 10 वेळेस असं करून बघा. लक्षात राहू द्या, त्या अनुसयानं दररोज शिवलिंग बनावं आणि त्याची पूजा करावी, दररोज नित्य नियमानं. एक दिवस पतिदेवाने डोळे उघडले आणि पाणी 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 असं केलं. चौकडं कुठंच पाणी नव्हतं. तिने आपल्या पतिदेवाच्या जवळचा कमंडल उचलला. अनुसयाचे तत्व आगळे, तिने देव केले बाळे, अशी ती अनुसया आज कमंडल घेऊन निघाली. कमंडल घेऊन निघाल्यानंतर तिने भगवान शंकराची आणि पतीची सेवा केल्यामुळं त्या काशीची गंगा तिच्या समोर येऊन उभा राहिली. लक्षात राहा, काशी विश्वनाथ जवळ जी गंगा वाहते, हरिद्वारची जी गंगा वाहते, ती तिच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिली. तिने विचारलं, तू कोण आहेस? म्हणे, मी गंगा आहे. तू गंगा आहेस? कशामुळे प्रसन्न झाली? की तुझ्या पतीची आणि भगवान शंकराच्या शिवलिंग पिंडीची तू आज पार्थिव शिवलिंगाची पूजा करते, म्हणून मी माझं स्थान सोडून आज तुझ्या पुढे हात जोडून उभा आहे. हे लक्षात राहू द्या. गंगा किती मोठी असेल. आणि मग तिने सांगितलं, माझ्या पतीला पाणी पाहिजे, खड्ड खण म्हणे. या ठिकाणी स्वतः तिने त्या ठिकाणी खड्ड खणलं आणि खड्ड खंदत असताना त्या ठिकाणी गंगा तर प्रगट झाली, पण जे शिवलिंग तिने बनवलं होतं त्या शिवलिंगातून माझा भोलेनाथ सुद्धा प्रगट झाला. भगवान शिव प्रगट झाले, दोघंही प्रगट झाले. तिने आपलं कमंडलू त्या पाण्यातून भरलं आणि सगळं आपल्या पतिदेवाकडे आणलं. ते गंगेचं पाणी पिल्यानंतर सांगितले, हे आसपासचं पाणी नाही, खरंच सांग हे पाणी काय आहे? म्हणजे गंगेचं पाणी, गंगा तुमची वाट पाहते. ती म्हणली नाही, मी तुमची सेवा केली, भगवान शंकराचा अखंड शिवलिंग बनवून त्याची पूजा केली, म्हणून माझ्या तपश्चर्याने गंगा आली. अशी नाही म्हणली. तुमचे 30 ते 40 वर्ष डोळे झाकलेले होते, तुम्ही भगवान शंकराची आराधना करत होते, आज गंगा तुमच्या सेवेसाठी आली. म्हणले, एखादी म्हणलं असती, बसले डोळे झाकून रात्रंदिवस मी पूजा केली, तुम्हाला काय लागत? आणली गंगा. अशी नाही. ती पतिव्रता होती. तिने आपला सर्व पतीला मान दिला. पतिदेव गेले आणि त्या ठिकाणी त्या गंगेला नमस्कार केला. दोघांनी गंगे स्नान केलं. भगवान शंकर प्रगट झालेले होते, त्या भगवान शंकराच्या चरणावरती पाणी टाकलं आणि त्या गंगेला सांगितलं, गंगा आमच्यासाठी आली, पण तुला इथून जाता येणार नाही, म्हणून ती अलकनंदा गावाची, अलकनंदा नावाची आज गंगा अखंडच्या चित्रकूटामध्ये वाहते. ती आणलेली असेल तर अनुसयाने आणलेली. भगवान शंकर त्या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात आज बसलेले असेल तर त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगासारखं जर शिवलिंग बनवलं असेल तर त्या अनुसयाने बनवलेलं आहे. तशीच प्रसंग आज आपल्याला त्र्यंबक राजाचं पाहिजे. जसं वेरूळ आहे, वेरूळला फक्त असं एक बेलाचं पान घ्यायचं, पूर्व दिशेकडे उभं राहायचं, ओम कृष्णेश्वराय नमा, ओम कृष्णेश्वराय नमा असं 7 वेळेस म्हणून नंदीवर ते बेल वाहून द्यायचं. सगळी मनोकामना पूर्ण करणारा तो कृष्णेश्वर आहे. लक्षात राहू द्या. त्याच पद्धतीनं त्या आपण म्हणतो ना, वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता, वेरूळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता, दर्शन द्यावे आता,
दर्शन द्यावे आता माझ्या विरुळच्या भोलेनाथा दर्शन द्यावे आता माझ्या विरुळच्या भोलेनाथा इकडे त्र्यंबकराज आहे, इकडे विरुळला कृष्णेश्वर आहे. दोन्ही ज्योतिर्लिंग आपण पटकन बघून दर्शन करून लगेच तुम्हाला सुट्टी. उद्या मात्र सकाळी 8 वाजता यज्ञ सुरू होईल. 10 वाजता यज्ञाची पूर्ण आहुती होईल. 10-10:30 वाजता रमेशगिरी महाराज सर्व साधू संत येतील आणि ठीक 11 वाजता आल्यानंतर 12:30 वाजता पंगत होणार. 12:30च्या पुढं आपल्याला जायचं नाही, कारण आम्हाला संध्याकाळी परत दुसरीकडे कथा सुरू होत आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला लवकरात लवकर आमंत्रित करतो. तुम्ही खूप योगदान दिलं, इतकं योगदान दिलं त्याला काही माप नाही. आजही यासमोर जेवढे लोक बसलेले आहे, पाठीमागे जेवढे लोक बसलेले आहे, प्रत्येकजण भेटतात. आणि विशेष म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट आहे की आमच्या धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण पिढी पुढे आलेली आहे. लई स्वाभिमान वाटतं. या तरुण पिढीनं आपलं जीवन आता खऱ्या अर्थानं आपण धर्माचे पायीक झालो आहोत. खऱ्या अर्थानं आपल्याला धर्म कळायला लागला. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे का, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे, हेची अम्मा करणे का. मुलांनो, आपल्या धर्मासाठी आपण सर्वजण काही सगळं जीवन जगा, जात पात काहीच नाही, फक्त एकच आम्ही हिंदू आहोत. आम्हाला आमचा धर्म अतिशय आमच्या अंतःकरणात उतरायचा आहे. त्याच्यासाठी धर्मवीर संभाजीने प्राण दिला, जीवाचं रान केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत धर्म सोडला नाही. तसंच आपल्या अंतःकरणात एवढं बीज रुजवा जेणेकरून छत्रपती शिवरायांनी हा धर्म आपल्या अंतःकरणातून साठून लोकांना दिला. तोच धर्म संभाजी महाराजांनी दिला, तोच धर्म प्रभू रामचंद्राने आपल्याला दिला. शिवबा शूर शिवबा, साऱ्या शत्रूंच्या माना उडवूनी भगवा झेंडा फडकविला. हातवर गेले पाहिजे टाळी वाजायला. भगवा झेंडा फडकविला, माझा शिवबान, शिवबान, माझा शिवबान वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. माझा शिवबान वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला, वीर पुत्राला जन्म वीर पुत्राला. आई भवानीच्या त्याला वाहिले चरणाला, आई भवानीच्या त्याला वाहिले चरणाला. व्यास स्वराच्या हो, व्यास स्वराचा नाश गुलामीचा, व्यास स्वराचा गुलामीचा रक्त अभिषेक करविला, रक्त अभिषेक करविला. छत्रपती शिवाजी महाराज की. माझा शिवबाण, माझा शिवबाण, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज
वीरांचा ससुरांचा कायम स्मरण केलं पाहिजे. नुसतं ते म्हणण्यापुरताने आपल्याला त्या अंतःकरणात उतरवलं पाहिजे. खूप छान आहे. जसं वेरूळ आणि आपल्याला त्र्यंबक बघायचं आहे. 5 ते 10 मिनिटात जास्त वेळ तुमचं घेणार नाही. एक लक्षात राहू द्या, म्हणजे आठवणीत राहू द्या, जेणेकरून 2 गोष्टी सांगून जातो. हे बघा, ज्यावेळेस आपण एखादा तिळाचं तेल घेतो आणि ते 40 दिवस आपल्या घरामध्ये अखंड जाळतो, म्हणजे न खंडित होता, दीप न विजू देता, तर त्यावेळेस आपल्या घरातली सगळी तरक्की होते. नवे नवे आपल्या घरात धन दौलत समृद्धी लक्ष्मी नांदायला येते. म्हणून किती मोठं संकट असेल तर तिळाचं तेल 40 दिवस आपल्या घरामध्ये फक्त एक अखंड जाळून बघा. नसेल तर आपल्याकडं हे असतं, तूप असतं गाईचं शुद्ध तूप. जर ते आपल्या घरामध्ये जर नित्यनेमान झालं तर घरामध्ये परम शांती प्राप्त होते. सर्व शांती जिकडे तिकडे आनंद प्राप्त होतो. त्यानंतर मोहरीचं तेल अखंड जर आपण जाळलं तर आपल्या घरात रोग कधीही प्रवेश करत नाही आणि शांती कायम नांदते. त्यानंतर आपल्या घरामध्ये परत एखाद्या वेळेस आपण तुपाचा दिवा जर जाळला तर मुर्ग्यासारखा रोग दूर होतो आणि आयुष्य वाढतं. विशेष म्हणजे घरामध्ये कधी कलह होत नाही. असं या ठिकाणी खूप सुंदर वास्तूमधले सगळे काही गोष्टी सांगितलेल्या आहे. अतिशय शिवमहापुराणामध्ये तर इतकं गोड चिंतन केलेलं आहे. त्र्यंबक राजाचं आणि या ठिकाणी आपल्याला घृष्णेश्वराचं पाहिजे. काही सुदेय असतात आणि सुदेयाचं पत्नी सुदामा असं काहीतरी आहे. 2 जण मस्तपैकी संसार करतात, पण सुदेया म्हणजे स्वतःच द्यायचं पाहिजे, बाकीचं तिला घेणं नाही. तिला म्हणतात सुदेहा. चांगल्या घराण्यात जन्माला आली, पतिदेवाने पूजा करावी, देवाचा धर्म करावा, सगळं करावा, कर्म करावा, काही सगळं चांगलं सगळं चोख करावं. हिला म्हणायचं एखादी चाल ना मंदिरात. हा, ते मला जमणार नाही, मला माझं आवरायचं पडलं. बरं ठीक आहे. असं करता 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 तिचं वृद्ध अवस्था आली, पण तिला मूलबाळ झालं नाही. लोक नाव ठेवायला लागलं, अगं सुदया नुसतं देहाकडेच पाहत, एखाद्या दिवशी देवाच्या मंदिरात जा, पूजा कर. हा, नाही जमणार मला. म्हणून एका दिवसा पतीनं सांगितलं की अगं मंदिरात चाल, आजच्या दिवस मी 3 फुलं ठेवतो, त्यातलं जे फुल मला माहीत राहिले, हे फुल उचललं तर तुला मूलबाळ होईल, हे जर उचललं तर मूलबाळ होणार नाही, अशी फुलं ठेवतो. तिने त्या ठिकाणी कधी नव्हत मंदिरात गेली, कधी हात जोडलेला नाही, कधी देवाला नमस्कार करायला नाही. गेली असे भडबड गेली, मध्ये जाऊन प्रवास केला, गेली पटकन फुल उचललं. जे मूलबाळ होणार नाही तेच फुल उचललं तिने. कधी देवच धर्म केला नाही. मग आपल्या पतिदेवाने सांगितलं, मी अखंड देवाची पूजा करतो, महादेवाची. महादेवाने संकेत दिलं, तुझ्या नशिबात मुलगा नाही. तिने सांगितलं असं नाही, माझी लहान मुलगी, माझी लहान बहीण आहे, तिचं नाव कृष्णा आहे, तिला करून आणा, तिच्याशी लग्न करा. अगं म्हणे तुला मूलबाळ नाही, एवढं मोठं संकट, तिकडं दुसरीला कुठं लग्न करायला लावत. करा म्हणे, तुम्हाला सांगते मी. अहो तिला धार्मिक होती. जसं तुम्ही शिवलिंग बनवलं तशी ती 108 शिवलिंग दररोज बनवत होती. प्रदोष व्रत इतकं छान करत होती आणि महादेवाची पूजा करत होती. अखंड 2-2 तास तिची पूजा चालायची. अहो तिला देवाच्या कृपेने ती 108 शिवलिंग बनवायची, शेवाळतळ्यात टाकून यायची संध्याकाळी. तिला इतका गोड आणि इतका विद्वान मुलगा झाला, इतका सुंदर रूपवान मुलगा झाला. अगदी त्याचं लग्न झालं, घर आनंदानं बहरून गेलं, लेकरं बाळ खेळायला लागले. परंतु तेवढ्या वेळात ती सुदैया जी देहालाच फक्त मानत होती, पण हे घरातले कृष्णा हे सगळे जेवायला बसले की हिला थोडंसं दुर्लक्ष झालं. हिला राग आला, अरे मी स्वतः माझ्या सख्या बहिणीला माझ्या घरात घेऊन आले, आज तुम्ही 2 जण जेवताय, लेकर बाळाला जवळ बसवताय, सुनबाई जवळ बसते, माझा विचार करत नाही, बघते मी तुमच्याकडे. रात्रीचे 12 वाजू दिले आणि लग्न झालं मुलाचं सुंदर, त्या लेकराचं 2 वाजू दिले. हातामध्ये मोठा सुरा घेतला आणि कृष्णाचं एकूण तो एक मुलगा चराचरा कापला गेला. माणूस कधी बदलेल
माणसात कधी बदल होईल, किती सक्त नातं असलं तरी ते पक्क कधी वैरी होईल सांगता येत नाही. म्हणून धन संपत्ती पुत्र संतानासाठी माणूस काय करू शकत नाही सांगता येणार नाही. तिने तो चराचरा कापला आणि शेवटळ्यात नेऊन टाकला. सकाळी तीच उठली, ए कृष्णा उठ, तुझा मुलगा वाघाने खाल्ला बघ रक्ताचं थारोळात. 1 तास झाला दरवाजा वाजवत आहे, 2 तास झाला दरवाजा वाजवत आहे. तिने सांगितलं माझी पूजा चालू आहे, देवाने दिलेला तो नेला असेल, तो भगवान शंकराचा प्रसाद होता. जोपर्यंत माझी पूजा होत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. अरे तू काय आहेस, तुझा मुलगा गेला, तुला दया आहे की नाही, तू धाकी नाहीस की काय. तिने सांगितली नाही. 1 तास झाला, कृष्ण आपल्या हातामध्ये ते पाठीभर असे ते शिवलिंग 108 आपल्या डोक्यावर घेतले आणि ही म्हणते बघ त्या खोलीकडे बघ कसा आहे. ही महादेवाला प्रार्थना करते की देवा मला सगळं गाव नाव ठेवील. ही आज पूजा करीत बसली महादेवाच्या पिंडीकडे आणि मला माहिती आहे जोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सांसारिक कामाला हात लावणार नाही. म्हणून पूजा चालू असताना, अभिषेक चालू असताना मधीच कधीच उठायचं नसतं, तो अपराध लागतो. म्हणून तिला तो अपराध होऊ द्यायचा नव्हता. ती पाठी घेतली, शेवळ तळ्याजवळ गेली, महादेवाला हाक मारली. महादेवा सगळं गाव मला म्हणतील, एकूण ते एक लेखाच्या दया आली नाही, मला सगळे नाव ठेवतील अशी पाटी त्या शेवळ तळ्यामध्ये समर्पण करणार. तर त्या शेवळ तळ्यातून महादेव त्या कापलेल्या तुकड्या तुकड्याच्या मुलाला असा हात धरला आणि जिवंत मुलगा तिच्या हातात आणून दिला. कृष्णेश्वरच्या विरुळला घडलेली कथा. जिवंत मुलगा तिचा, हे बघ तुझा मुलगा तुझ्या मोठ्या बहिणीनं तुकडे तुकडे करून टाकला, तर सांग काय तिला शाप देऊ. तिने सांगितलं नाही देवा, तिच्यामुळेच मी ह्या घरात आले, तिच्यामुळेच आज तुम्ही मला भेटले. माझी एकच विनंती आहे, आज मला जसं दर्शन दिलं, आज माझं जसं रक्षण केलं, अखंड आज जो मुलगा इथं येईल त्याचा अपमृत्यू होणार नाही. जो मुलगा कृष्णेश्वराचं दर्शन करून अभिषेक करील त्याला अकाल मृत्यू घडणार नाही असं मला वरदान द्या. त्याच वेळेस कृष्णेश्वराने तथास्तु म्हणलं, तू एवढी पूजा केली म्हणून तुझ्याच नावानं मी इथं राहतो. त्या नावात देवाचं नाव आहे कृष्णेश्वर भगवान शंकरा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, नम तुझे परवेगा शंकरा, नम तुझे परवेगा शंकरा. ऐसा सदा आनंद राऊळी, ऐसा सदा आनंद राहुरी, ऐसा सदा ऐसा सदा आनंद आनंद राऊळी. निजा 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 रे 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 सा 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 सानी निजा 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 सानी निजा 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 सानी निजा 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 सा निजा सा निजा सा निजा सा 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 निजा सा 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 सा. नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, परवेगा शंकरा, परवेगा म्हणून भोले बाबा महामृत्युंजय, म्हणून भोले बाबा महांकाल. अशा या महांकालाचा आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहोत. वेळ खूप झाला. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं का द्यायचं सोडून, कोणाकोणाची इच्छा आहे त्र्यंबकेश्वर करून घ्यावं. एक ज्योतिर्लिंग नक्की. अजून 5 मिनिटं अजून द्यावं लागेल, 11:30 वाजतील. चालेल, नाहीतर 11:30 वाजून उद्या या 10 वाजता. एकच ज्योतिर्लिंग खूप सुंदर आहे शिवमहापुराण कथा. आता काय सांगावं, गज उकळ्या फुटात्या, पण आम्ही लेट आलो.
खूप छान. एखाद्या आपण बघू म्हणून त्र्यंबकराज आपण एवढंच बघू, जिथं आता कुंभमेळा होणार आहे, जिथं हजारो साधू महंत त्र्यंबकच्या दिशेने निघणार आहे. कारण सगळ्यात श्रेष्ठ आहे गोदावरी मैया, पण आपण तिचं महत्व जाणू शकत नाही. प्रयागराज 1 ते 2 महिना कुंभमेळा होऊ शकतो. विशेष म्हणजे उज्जैन लगेच 2028ला 1 ते 2 महिना, हरिद्वार 1 ते 2 महिना. पण गोदावरी सगळ्यात मोठी बहीण आहे, तिने सांगितलं 1-2 महिना नाही. यायचं असेल ना सगळ्या पाहुणे रावळ्यांनी, गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा कावेरी 33 कोटी देव, यायचं असेल ना तर 1 वर्ष यायचं, नाही तर कोणी यायचं नाही. गोदावरी काय सांगितलं म्हणून, बाकीकडे 1 महिना 2 महिना, पण आमच्याकडं 1 वर्ष 33 कोटी देव, सगळे ब्रह्म विष्णू महेश्वर काय जेवढे देव आहे तेवढे आज गोदावरीकडे येतात. एवढं मोठं महाराष्ट्राचं, म्हणून 1 वर्ष कुठे तीर्थयात्रेला जात नाही. 1 वर्ष कोणी लग्न कार्य करीत नाही, कारण सगळे देव कुठं आलेले असतात, सिंह राशीमध्ये प्रवेश केला असल्यामुळं 1 वर्ष पूर्णपणे कुंभमेळा आमच्याकडे असतो, सगळे देव. अशा या गोदावरीचा महिमा आपल्याला 5 मिनिटात ऐकणार आहोत. जिथं दुष्काळ पडला तसं इथं दुष्काळ पडला होता. ऋषीमुनी निघून गेले, अगदी पक्षी मारायला लागले. वरुण देवाला प्रार्थना केली की पाऊस पाहिजे, म्हणे नाही, परवानगी नाहीये, तुम्ही कुंड खंदा. म्हणून तिथे एक कुंड खणलं गौतम ऋषीने, त्याला गौतम तळ म्हणतात. त्याच्यामध्ये पाणी आलं, खूप पाणी आलं, खळ 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 पाणी वाजायला, आजूबाजूला कुठंच पाणी नाही. मग ते गौतम ऋषी काय करायचे, त्याच्यातलं पाणी काढायचे, सकाळी भरायचे. कशाला? ती जी काही आपण पेरतो त्याला साळ म्हणतात, तांदूळ म्हणतात, ते पेरले सकाळी पेरायची म्हणतात, संध्याकाळी काढायची. अशी शेती गौतम ऋषीने त्या काळात केली. जगात 2 संतांनी शेती केली, एक गौतम ऋषी आणि दुसरे जनार्दन स्वामी. एकदम उत्कृष्ट शेती केली. पण एक दिवस काय झालं, हे सगळ्या ऋषी पत्न्या धुणं धुवायले. बरं, यांना पाणी पाहिलं तर धुणं धुवायचं लय कळतं. पाणी यांना म्हणलं ही गंगा सोडित नाही, गोदावरी सोडित नाही. एवढं मोठं गटुडं बांधलं आणि बस हे बसले धुणं धुत. काही काही लय पाणी आवडतं, नळाजवळ बसले ना तर नळ संपूर्ण टाकी संपत्ती. काय करावं, पाणी लय आवडतं काही काहीला. ते काय करावं काय माहिती. पाणी एक एक बूंद किती महत्वाचे असते. आम्ही बऱ्याच वेळेस अनुभव घेतलो, लय पाणी आवडतं लोकांना. ते आता पाहू राहिलो आम्ही, असं पाणी आम्ही रात्रंदिवस ते जार वगैरे आणून राहिलो, पण ते पाणी इतकं भारी घेतात ना, ते अक्षरशः पाणी पिले की काही काही ते पाणी आता समजा हात धुवायचं नाही, ते हात धुवून घेते, ताट धुवून घेते, परत बाटली भरून घेते. अर्ध पिलं गार झालं, थोडंसं गरम कोमट वाटायला लागलं ते सांडून देतील, परत भरून आणतील. परंतु ते बिचारे रात्री 2-2 वाजेपर्यंत ते जार पात पळतात. तिकडं नाही, फक्त पाणी मला पाहिजे, माझ्या पुरतं पाहिजे. म्हणून तिथं त्या सगळ्या पत्न्या आपल्या ऋषी लोकांचे ते सगळे कपडे लत्ते घेतले, बसल्या त्या तळ्यावर धुत. आईले आले, हात जोडला, अगं आपण ते पाणी पितो ना, असं काय करता तुम्ही, सगळं पाणी खराब होईल. हा, तुमच्या पतिदेवानं आणलं म्हणून लय चालली तळ्यावाली. हे वर्तमानपत्र फार अवघड आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिटिंग भरवली. त्र्यंबकराज, एक तर तीच राहील, एक तर आम्हीच राहू. बरे काढून द्या, लय पक्क्या राहतात घराच्या बाहेर. एक तर तिलाच राहू द्या, एक तर मीच राहील. असं म्हणल्यानंतर काय झालं, गौतम ऋषीने सगळे ऋषी मुनी आले. गणपती बाप्पाची प्रार्थना, ए गणपती बाप्पा, म्हणे काय तुम्ही आमच्यात भाग घ्या. गणपती बाप्पा झालं काय, म्हणे गौतम ऋषींनी आम्हाला त्यांच्या अहिल्या मात्यानं पाणी प्यायचं बंद केलं. एक तर तुम्ही काहीतरी रूप धारण, अरे म्हणजे त्यांचे उपकार आहे आपल्यावर. नाही, गणपती बाप्पा गाय झालं, ज्यांनी साळ पेरली त्या साळीमध्ये येऊन उभा राहिले, फक्त गायीच्या रूपात. गायीच्या रूपात आले. आता गौतम ऋषीला वाटलं संध्याकाळी सगळे ऋषीमुनी जेवायला येणार आणि गाय सगळं नुकसान करणार. एक फक्त असा तिनं घेतला, बारीक काडी घेतली आणि फेकायचा उशीर, तर तिकडं गाय मरून पडली. पडली गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरीव, गाणित मांडिले ध्याना
दूध तुझंतरी प्रसन्न होऊन गाते स्नानादिकली गोदावरी हो गौतंबर मुळे प्रगटे पावन करी हो. आपल्या हातून जर गो हत्या झाली असेल तर म्हणून गोदावरीमध्ये स्नान केलं 3 दिवस तर पूर्ण ब्रह्महत्याचं आणि गोहत्याचं पातक जातं. लक्षात ठेवा. म्हणून एवढी मोठी गोदावरी मैया ते ब्रह्मदेव आपलं गौतम ऋषी हात जोडायला लागले की माझ्याकडून झाली चूक. ऋषी मुनींनी सांगितलं याला एकच प्रायचित्त गंगा मैयाला घेऊन यायचं आणि त्याच्यात तुम्ही स्नान करायचं. तपश्चर्याला बसले. गंगा मैया और कर मेरी नैया गंगा मैया मेरी पार करा दो नहीं हो. म्हणून गंगा मैयाची एवढी आराधना केली. मैया गंगा मैया गंगा मैया मैया गंगा मैया खूप अगदी भजन म्हणले. रात्रंदिवस तपश्चर्या केल्या. प्रसन्न झाले. गौतम ऋषी मी प्रसन्न व्हायला तयार आहे पण माझा वेग फार आहे तो कोणी सहन करणार नाही. बघा तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवायची. अहंकारानं गंगा बोलल्यामुळं गंगा ज्यावेळेस खळ 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 ज्यावेळेस धार निघाली गौतम ऋषीला वाटलं आता फार अवघड आहे की आज भूमिमातात प्रवेश करून गेली तर भूमीतून वरती काढणं अवघड आहे. म्हणून भगवान शंकराच्या आराधना केले. भोलेनाथ हे भोलेनाथ शंकरा महादेवा आज प्रगट हो. भगवान शंकर प्रगट झाले. काय म्हणतात गौतम ऋषी म्हणे ही गंगा बघा. माझ्या भोलेबाबाने फक्त जटा अशी केली. ती गंगा जटात ज्यावेळेस आली अशी धारण केली 1 वर्ष 2 वर्ष तिला रस्ताच सापडा. ती जटा भोलेबाबाची ती. मग परत 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 आमच्या गौतम ऋषीने प्रार्थना केली. देवा सोडा तिला खाली. 4 वर्ष झाली सगळे उपाशी तापाशी आहे. ही आपटली खाली जिथं गंगा आपटलेली आहे ते जागा कोणी कोणी पाहिजे सगळ्यांनी. आणि त्या ठिकाणी देव आणि ती परत प्रगट केली. बोले तेरी जटा से बहती है गंगाधारा बोले तेरी जटा से बहती है गंगाधारा काली घटा के अंदर काली घटा के अंदर शिवगामिनी उजाला बोले तेरी जटा से बहती है गंगाधारा शिवजी तेरी जटा से बहती है गंगाधारा गंगाधारा गंगाधारा. तुम्हाला गणमुडी होत पण आता काय करा. हा ना काय सकाळी विधी असते ना परत. आणि म्हणून एवढा आनंद येतो प्रत्येकाला. उकळ्या फुटत आहे शिवमहापुराण कथा म्हणल्यावर. ज्यावेळेस ती गंगा आपटली ती परत गुप्त झाली. मग आमच्या गौतम ऋषीने काय केलं थोडेशा ते काय म्हणतात कुश असतं ना कुश असं 4 बाजूने एकत्र केलं आणि मग ती गंगा त्याच्यात आली आणि ती प्रकट धन्य कुशा भरताचा महिमा वाचे वर्णव किती हो. अनेक बहुतीर्थे गंगा द्वाराधिक पर्वती हो. वंदन मार्जन करता जाचे महादोष नासते हो. तुझ्या दर्शन मात्रे प्राणी. कुश नाव का पडलं कुश टाकला तिथं म्हणून त्या कुशवर्तात ते दे गंगामाया प्रगट झाली. तिथून परत ते म्हणजे 3 देव आले ब्रह्म विष्णू महेश्वर. ब्रह्मदेवा तुम्ही गाय मारली नाही काही नाही परंतु ही लीला तुमच्याकडून करून घ्यायची होती. भगवान शंकराचा नमस्कार केला. ब्रह्मदेवाला नमस्कार केला. भगवान विष्णूला नमस्कार केला. त्रिनेत्रधारी त्र्यंबक त्रिनेत्रधारी त्या ठिकाणी प्रगट झाले. त्या ठिकाणी गौतम ऋषींनी नमस्कार केल्यानंतर सांगितलं माझ्यासाठी थांबले माझ्यासाठी आले परंतु कायम तुम्ही इथं भक्तांसाठी विराजमान व्हावा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्रिनेत्रधारी भगवान भोलेनाथ ब्रह्म विष्णू महेश्वर त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगानं प्रगट झाले आणि आयुष्यभर आपल्यासाठी दर्शन द्यायला लागले. त्या देवाचं नाव आहे त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी जुळजुळ गंगा वायची त्र्यंबक
राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर भगवान की जय. असं त्र्यंबक राज आहे, असं कृष्णेश्वर आहे, असं ह्या ठिकाणचं चिंतन आहे. उद्या सर्वजणांना विनंती आहे, आपण लवकर या, लवकर कार्यक्रम करू. 12:30च्या आत, उन्हाच्या आत आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. विनंती, आपण सर्वजण एवढ्या टायमिंगपर्यंत 11:30 वाजले तरी तुम्ही बसलात आहेत आणि सर्वजणांनी खूप योगदान केलं. गावागावरून लोक आले, कुठं उस्मानाबाद, कुठं परळी बैजनाथ आणि कुठं परभणी, किती लांबून लोक आलेले, जवळजवळ धाराशिव, किती लांबून लोक आले. आता परत आज त्या ठिकाणी आम्ही कथा केली, त्या ठिकाणचे लोक आले, हजारो ठिकाणचे लोक आलेले आहे आणि एवढ्या लांबून इतकी आतुरता घेऊन आले, ते कितीतरी श्रद्धा घेऊन आले. बाबा तुम्ही आम्हाला फक्त एवढं सांगतात, आम्ही तसं फक्त त्याच्यावर बघतो आणि ते करतो. लाखो लोकांना अनुभव येतो आहे. म्हणून ही बाबाजींची आणि भोलेनाथ बाबाची कृपा असल्यामुळं तुम्हाला अनुभूती येऊन तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या पवित्र पावन भाऊसाहेब नगरीत जनार्दन स्वामींच्या कृपेने आलात. अशीच तुमची कुठंतरी असुविधा आमच्याकडनं होत असेल तरी ती पुढच्या काळात होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. सगळी गोष्ट तुम्हाला राहण्याची सुविधा निश्चित, कारण मोठा कार्यक्रम ऐतिहासिक आपल्याला बाबाजींची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि कुंभमेळ्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी येणार आहोत. सगळ्यात मोठा ऐतिहासिक सुवर्ण कुंभ आपल्याला करायचा असल्यामुळं सगळ्यात जास्त समाज, सगळ्यात जास्त लोक आपल्याकडं त्र्यंबकला राहणार आहे. 10 ते 20 हजार साधूंची आणि 10 ते 20 हजार लोकांचा 120 दिवस महाप्रसाद होणार आहे. त्याच्यामुळं आयुष्यात कधी जरी तुमच्या दारात आलो नाही, पण ह्यावेळेस आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात राहू द्या. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा. अनुष्ठानच्या मंडळीने जागेवर डोकं टेकवायचं आहे आणि आपापल्या अमृताचा कनो आजी सोनियाचा दिन, आजी सोनियाचा दिनो वर्षे. अमृताचा कनो आजी सोनियाचा दिन, हरी पाहिला रे हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिनो वर्षे. अमृताचा कनो आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे. अमृताचा कनो आजी सोनियाचा दिनो. कृपा सिंधू करुणा करू, अनुष्ठानच्या विद्यार्थ्यांची म्हणणं आहे, एक भजन म्हणा. आमच्या ईश्वर भाऊंनी एक भजन म्हणावं. शेवटचा दिवस आहे, त्यांना नाचायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला आज परमिशन आहे. वेरूळच्या भोलेनाथा आमचे ईश्वर भाऊ म्हणते, दर्शन द्यावे आता माझ्या वेरूळच्या भोलेनाथा, दर्शन द्यावे आता. दर्शन द्यावे आता, दर्शन द्यावे आता. शिवनामाचा जप करता दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा, दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा, दर्शन द्यावे आता. वेरूळच्या भोलेनाथा, दर्शन द्यावे आता. सजले जोडीन वेरूळला, जोडीन वेरूळला जाऊ सजले जोडीन वेरूळला.
जनार्दनाच्या पालखी पुढं नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढं नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला रे. शर्वाईश्वरी गोदाच्या तेरी पाहूया चला रे, शर्वाईश्वरी गोदाच्या तेरी पाहूया चला रे, पाहूया चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढं नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढं नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला रे, जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू चला रे. या बाबांच्या पालखीत आता मला दर्शन घ्यायचं, जनार्दनाच्या पालखीत आता मला दर्शन घ्यायचं. बाबांची काया लगी भारी नावटी वीरे जनार्दन स्वामी, शंकराचा पाठीचा भाग हळूच घुसळायचं. या बाबांच्या पालखीत आता मला दर्शन घ्यायचं, बाबांच्या पालखीत आता मला दर्शन घ्यायचं.